नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण कढाई पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि बनवायलाही खूप अवघड नाही आहे, खूप इझी आहे आणि जास्त काही त्याच्यामध्ये तामझाम करावं लागत नाही, क्विकली बनते। तर एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चॉप केलेले कांदे, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 10-15 काजू टाकून हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे। आपल्याला कांदा थोडासा लाल कलरमध्ये येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। आता कांदा छान परतून झाला, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि पुन्हा कोथिंबीर कांद्याबरोबर छान परतून घ्यायची। कोथिंबीर छान परतली की त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो आपल्याला ॲड करायचा आहे, कट करून घेतलेला, आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आणि हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचे। आता आपला टोमॅटो पण छान मऊ झालेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे। मी गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व थंड करायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी ॲड करून ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची, फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल ॲड करणार आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि काही बेसिक खडे मसाले ॲड करायचे। 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 स्टार फूल ॲड करायचं आपल्याला। आणि ह्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट ॲड करायचे आणि पेस्ट आपल्याला छान या तेलामध्ये परतून घ्यायची। पेस्ट छान परतली की घरातले काही बेसिक मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, थोडीशी हळद आणि 3 ते 4 चमचे लाल तिखट। लाल तिखट तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करा, कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले ह्या पेस्ट बरोबर छान मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान या पेस्टला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी ॲड करायचे। ह्या प्युरीची ही जी ग्रेव्ही आहे ह्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला गरम पाणी ॲड करायचं। गरजेनुसार तुम्ही ॲड करू शकता। चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ ॲड करा आणि मी हे थोडी थिक वाटते ग्रेव्ही, म्हणून ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे। आणि पाणी ॲड करून ही जे ग्रेव्ही छान एकत्र मिक्स करून घ्यायची। नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची। कसुरी मेथीने भाजीची टेस्ट खूप छान लागते। कसुरी मेथी तुम्ही नक्की ॲड करा। कसुरी मेथी छान मिक्स करून घ्या ह्या ग्रेव्हीमध्ये। नंतर ह्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ॲड करा। कोथिंबीरने चव खूप छान येते। कोथिंबीर ह्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्या। कोथिंबीर छान मिक्स करून घेतली की ह्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले पनीर, म्हणजे तेलावरती मी फ्राय करून घेतले पनीर, शिमला मिरच्या आणि कांदा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। मी हा तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान टॉस करून घेतला होता, तेच मी ह्याच्यामध्ये ॲड करते। पनीर, शिमला मिरच्या आणि कांदा क्यूब्समध्ये कट केलेले आहेत ते, हे सर्व ह्याच्यामध्ये ॲड करायचं। छान मिक्स करून घ्यायचं। ताट ठेवून 1-2 मिनटं त्याला छान वाफ येऊ द्यायची आणि 2 मिनटात ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ताट काढून छान एकत्र मिक्स करून घ्यायची, थोडीशी त्याच्यावर अजून कोथिंबीर ॲड करायची आणि ही भाजी, कढाई पनीरची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की करा, खूप छान लागते। रोटीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर ही खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली होती। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून असे कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा।